नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 सराव संच 5.2 सोडून घेणार आहोत. प्रश्न 7वा आहे. खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. त्यापैकी पहिला आहे -7, 6, 2, -2, 8 आणि 5 हे त्रिकोणाचे शिरोबिंदूचे निर्देशक आहेत. आता इथे आपण जर रफ आकृती काढली, इथे त्रिकोण घेऊया ABC. तर ए बिंदूचे निर्देशक आपण -7 आणि 6 घेऊया. बी बिंदूचे निर्देशक आपण 2, -2 घेऊया आणि सी बिंदूचे निर्देशक 8 आणि 5 घेऊया. आता याचा संपात बिंदू जो आहे इथे तुम्ही जी घेऊ शकता. तर हा संपात बिंदू या तिन्ही बिंदूंपासून समान अंतरावर असतो. तर इथे संपात बिंदू निर्देशक जो आहे तो तुम्ही एक्स आणि वाय घेऊ शकता. तर इथे आपण म्हणूया उत्तर. इथे त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू इथे जी घेऊया, तो एक्स आणि वाय आहे. मग समजा ए बिंदू जो आहे तो -7 आणि 6 आहे. आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो 2 आणि -2 आहे. आपल्या दृष्टीने बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. त्यानंतर सी जो आहे 8 आणि 5 दिलेला आहे समजा. तर सी आपल्या दृष्टीने x3 आणि y3 आहे. मग आता इथे आपल्याला सूत्र वापरायचं आहे. तर आपल्याला जी जो मध्यगा संपात बिंदू आहे त्याचे निर्देशक काढायचे आहेत. तर इथं त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू सूत्र. आता हे सूत्र काय आहे, तर त्यामध्ये एक्सची किंमत आणि वायची किंमत तुम्हाला काढायची. तर एक्सची किंमत काढताना x3 अधिक x2 अधिक x1 छेदाला इथे 3. त्यानंतर वायची किंमत काढताना y3 अधिक y2 अधिक y1 छेदाला 3. आता यामध्ये किमती टाका. x3 जो आहे तो 8 आहे, x2 जो आहे तो 2 आहे आणि x1 जो आहे तो -7 आहे छेदाला 3. ही एक्सची किंमत आणि वायची किंमत काढताना y3 5 आहे. त्यानंतर y2 आपला -2 आहे अधिक y1 जो आहे तो 6 आहे छेदाला 3. आता हे सरळ रूप व्यवस्थित द्या. 8 आणि 2 10, 10तून 7 गेल्यानंतर 3 उरतील छेदाला 3 आणि y इथे 5तून 2 गेल्यानंतर 3 उरतील आणि त्यामध्ये 6 मिळवल्यानंतर 9 होतात छेदाला 3. इथे 3 एके 3, 3 एके 3 म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 1 मिळेल आणि वायची किंमत काढताना 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे इथे 3 मिळतील. तर इथे आपल्याला मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, तिथे मध्यगा संपात बिंदू निर्देशक आपण जी घेतला होता तो एक्स आणि वाय होता. तर जी जो आहे त्याचे निर्देशक 1 आणि 3 आहे. या पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल. तर इथे प्रश्न क्रमांक 2 आहे. त्यामध्ये निर्देशक दिलेले 3, -5, 4, 3, 11 आणि -4. तर इथे आपल्याला मध्यगा संपात बिंदू निर्देशक काढायचा आहे. तर इथे आपण म्हणूया उत्तर. तर उत्तर तर इथं म्हणूया मध्यगा संपात बिंदू निर्देशक आपण जी घेतला त्याचा एक्स आणि वाय घेऊ.
मग आता इथे समजा ए आपण 3 आणि वजा 5 घेतला तर इथे ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. इथे कच्ची आकृती काढली तरी चालेल. त्यानंतर बी जो आहे तो 4 आणि 3, तर बी जो आहे तो आपला x2 आणि y2 आहे. त्यानंतर सी जो आहे 11 वजा 4 आहे, तर सी हा x3 आणि y3 आहे. मग आता इथे सूत्र वापरावं लागेल. त्रिकोण मध्यगा संपात बिंदू सूत्र. मग आता सूत्रामध्ये आपल्याला पहिल्यांदा x निर्देशक आणि y निर्देशक काढायचेत. तर ते सूत्र x3 अधिक x2 अधिक x1 छेदाला 3 आणि y ची किंमत काढतो y3 अधिक y2 अधिक y1 छेदाला 3. आता यामध्ये किमती टाकूया आपण. x ची किंमत काढायची आपल्याला. x3 जो आहे तो 11 आहे अधिक x2 4 आहे, त्यानंतर x1 3 आहे छेदाला 3. हे पुढे सोडवलं तरी चालेल. 11 आणि 4 15, 15 आणि 3 18 छेदाला 3. तर 3 1 3, 3 संग 18 म्हणजे x ची किंमत तुम्हाला 6 मिळेल इथे. आणि y3 जे आहे वजा 4 आहे अधिक y2 जो आहे तो 3 आहे आणि y1 जो आहे तो वजा 5 आहे छेदाला इथे 3. आता इथे वजा 4 मधून 3 गेल्यानंतर वजा 1 उरेल आणि वजा 1 आणि वजा 5 असे वजा 6 होतील आणि छेदाला 3. 3 1 3, 3 2 6 म्हणजे y ची किंमत वजा 2 मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे म्हणूया आणि अशा प्रकारे x ची किंमत 6 मिळेल आणि y ची किंमत वजा 2. तर हे आपले मध्यगा संपातचे बिंदू आहेत. मध्यगा संपात बिंदू निर्देशक G हा x आणि y होता, तर G जो आहे तो 6 आणि वजा 2 आहे. यामधील प्रश्न तिसरा आहे 4 7 8 4 7 11 याचा आपल्याला मध्यगा संपात बिंदू निर्देशक काढायचा आहे. तर इथं सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. इथं म्हणूया मध्यगा संपात बिंदू निर्देशक G जो आहे तो x आणि y घेऊ. आता यामध्ये a जो आहे तो 4 आणि 7 हा सुरुवातीला घेतला, तर a जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर b जो आहे तो 8 आणि 4, तर आपल्या दृष्टीने b जो आहे तो x2 आणि y2 आहे. त्यानंतर c जो आहे तो 7 आणि 11 आहे, तर आपल्या दृष्टीने c जो आहे तो x3 आणि y3 आहे. आता आपल्याला इथे मध्यगा संपात बिंदू सूत्र वापरायचं आहे. त्रिकोण मध्यगा संपात बिंदू सूत्र. तर सूत्र काय आहे, त्यामध्ये x निर्देशक हा x3 अधिक x2 अधिक x1 छेदाला 3 आणि y निर्देशक काढायचा असेल तर y3 अधिक y2 अधिक y1 छेदाला 3. आता यामध्ये किमती आपण टाकूया. x3 ची किंमत 7 आहे, x2 ची किंमत आपल्याकडे 8 आहे, त्यानंतर x1 ची किंमत 4 आहे छेदाला 3. तर ही x ची किंमत. तर x तर 7 आणि 8 15, 15 आणि 4 19 छेदाला 3 आणि y इथे y3 ची किंमत 11 आहे, y2 ची किंमत 4 आहे अधिक y1 ची किंमत 7 आहे छेदाला 3. तर इथे 11 आणि 4 15, 15 आणि 7 22 छेदाला 3. तर अशा प्रकारे y ची किंमत मिळेल. तर x ची किंमत आणि y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. तर x निर्देशक 19/3 आलेला आहे आणि y निर्देशक 22/3 आलेला आहे. तर इथे म्हणूया आपण मध्यगा
संपात बिंदू निर्देशक आपला जी होता तो x आणि y होता, तर इथे जी जो आहे तो 19/3 आणि 22/3 आहे. प्रश्न 8वा आहे, त्रिकोण ABC चा जी हा मध्यगा संपात आहे. ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे -14, -19, 3 आणि 5 आणि -7 आहेत, तर सी बिंदूचे निर्देशक काढा. तर इथं सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. आता यामध्ये जर कच्ची आकृती काढली तुम्ही इथे पट्टी पेन्सिलने, तर इथे आपण म्हणूया ए, इथं म्हणूया बी, इथं म्हणूया सी आणि यांचा संपात बिंदू जी आहे. हा संपात बिंदू या तिघांपासून समदूर असतो. आता ए बिंदूचे निर्देशक आपल्याला ए बिंदूचा निर्देशक -14 -19 असा दिलेला आहे. बी बिंदूचा निर्देशक दिलेला आहे 3 आणि 5. सी बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे. जी हा जो मध्यगा संपात आहे त्याचा निर्देशक इथे -4 आणि -7 असा दिलेला आहे. तर इथे ए जो आहे तो आपला 1 1 आहे, 2 2 आणि हा x3 आणि y3 आहे. आता आपण इथे ते सर्व मांडूया. इथे म्हणूया त्रिकोण ABC मध्ये मध्यगा संपात जी म्हणजे x आणि y आहे, त्याचे निर्देशक आपल्याला दिलेलं आहे -4 आणि -7. आता इथे x ची किंमत -4 आहे आणि y ची किंमत -7 आहे. ए बिंदू जो आहे तो आपल्याला दिले -14 आणि -19. आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो 3 आणि 5 दिलेला आहे. आपल्या दृष्टीने बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. सी आपल्याला कळत नाही, तर सी जो आहे तो x3 आणि y3 आहे. मग त्यासाठी इथे म्हणूया त्रिकोण मध्यगा संपात बिंदू सूत्र. त्यामध्ये आपण x याची किंमत आणि y याची किंमत. तर x म्हणजे आपला x3 x2 x1 आणि छेदाला 3 आणि y जो आहे y3 अधिक y2 अधिक y1 छेदाला 3. यामध्ये किमती टाकूया. x ची किंमत आपल्याकडे -4 आहे. त्यानंतर x3 म्हणजे c चा निर्देशक x चा 3 आपल्याला दिला नाही. x2 आहे, x2 3 आहे. त्यानंतर x1 जो आहे तो -14 आहे आणि छेदाला 3 आणि y ची किंमत आपल्याकडे -7 आहे. त्यानंतर y3 आपल्याला काढायचा आहे. y2 जो आहे तो 5 आहे आणि y1 जो आहे तो -19 आहे आणि छेदाला 3. आता हे व्यवस्थित सोडवा. 3 छेदाला आहे, पक्षांतर केल्यानंतर गुणिले होईल. 3 गुणिले -4 -12. इथे x3 -14 मधून 3 घालवायला लागेल, वजा आपल्याला 11 उरतील आणि इकडे 3 गुणिले -7 -21 हे गुणिले होतील इकडे. त्यानंतर y3 तसाच राहील. इथे -19 मधून +5 गेल्यानंतर -14 राहतील. आता आपल्याला x3 ची किंमत काढायची आहे. -12 -11 इकडे पक्षांतर केल्यानंतर +11 होतील आणि -21 -14 पक्षांतर केल्यानंतर +14 होतील इकडे y3. म्हणून इथे x3 ची किंमत आपल्याला येईल -12 आणि +11. तर इथे -12 मधून +11 गेल्यानंतर -1 उरेल आणि y3 ची किंमत, हे वजा आहे हे अधिक आहे, तर मोठी संख्या वजा आहे, वजा चिन्ह राहील. 21 मधून 14 वजा करावं लागेल, 7 उरतील. अशा प्रकारे
x3 ची किंमत -1 मिळेल आणि y3 ची किंमत -7 मिळेल. नाही तर म्हणायचं सी जो बिंदू आहे त्याचे निर्देशक आपल्या x3 आणि y3 होते. तर आपला सी जो आहे तो -1 आणि -7 आहे. प्रश्न 9 आहे, मध्यगा संपात जी 1 आणि 5 असलेल्या त्रिकोणाचे ए h-6 b 2 3 आणि c -6 k शिरोबिंदू आहेत, तर h आणि k ची किंमत काढा. आता इथे आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. आता आपण जर कच्ची आकृती पट्टी पेन्सिलने काढली तर ती अशी होईल. तर इथे ए बी सी, ए बिंदूचे निर्देशक h-6, त्यानंतर बी बिंदूचं निर्देशक 2 आणि 3, सी बिंदूचं निर्देशक -6 आणि के. त्यानंतर इथे संपात बिंदू जो आहे मध्यगा संपात जी आहे त्याचे निर्देशक आपल्याला 1 आणि 5 दिलेले आहे. तर आपला हा संपात बिंदू जो आहे तो तिघांपासून समदूर असणार आहे. इथं म्हणूया आपण त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू जी म्हणजे 1 आणि 5, आपल्या दृष्टीने जी जो आहे तो x आणि y आहे. त्यानंतर ए बिंदू जो आहे तो h आणि -6 आहे, पण आपण ए जो आहे तो x1 आणि y1 असा घेणार आहोत. त्यानंतर बी जो आहे 2 आणि 3, तर बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. त्यानंतर सी जो आहे तो -6 आणि k आहे, तर सी जो आहे तो x3 आणि y3 आहे. तर इथे आपल्याला त्रिकोण मध्यगा संपात सूत्र x निर्देशक आणि y निर्देशक. मध्यगा संपात मधील x निर्देशक काढताना आपण x3 अधिक x2 अधिक x1 छेदाला 3, त्यानंतर y निर्देशक काढताना y3 अधिक y2 अधिक y1 छेदाला 3. आता यामध्ये आपण ज्या किमती आहेत त्या टाकूया. x ची किंमत म्हणजेच मध्यगा संपात बिंदूचा निर्देशक x आपल्याकडे आहे 1. x3 जो आहे तो -6 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 2 आहे आणि x1 जो आहे तो h आहे छेदाला 3 आणि y जो आहे तो 5 आहे. त्यानंतर y3 हा k आहे अधिक y2 जो आहे तो 3 आहे आणि y1 जो आहे तो -6 आहे छेदाला 3. आता इथं 3 गुणिले 1, 3 1 3. त्यानंतर इथे -6 मधून 2 गेल्यानंतर -4 उरतील अधिक h आणि इथे 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, इथे k, इथे अधिक 3 आहे -6 आहे म्हणजे इथे -6 मधून 3 वजा करावं लागेल, 3 उरतील. आता इथे फक्त h ची किंमत काढायची असेल तर h इथे ठेवला, 3 हा -4 आहे, पक्षांतर केल्यानंतर अधिक 4, अशा प्रकारे h ची किंमत 7 मिळेल. आणि इथे -3 आहे, पक्षांतर केल्यानंतर अधिक 3 होतील, 15 आणि 3 असे टोटल 18 होतील. तर दोन किमती आपण मिळवलेल्या आहेत. h ची किंमत 7 मिळाली आणि k ची किंमत 18. प्रश्न 10 आहे, बिंदू A 2 7 आणि B -4 -8 यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिविभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. आता यामध्ये आपण सुरुवातीला म्हणूया इथं उत्तर. इथे जर आपल्याला आकृती काढायची झाली तर इथे तुम्ही पट्टी पेन्सिलने आकृती काढू शकता. इथे A आणि B हे दोन बिंदू आपल्याला दिलेले आहेत. तर A बिंदूचा निर्देशक आपल्याला 2 आणि 7 असा दिलेला आहे आणि B बिंदूचा निर्देशक -4 आणि -8 असा दिलेला आहे. आता या
ए बी या रेषाखंडाचे त्रिविभाजन म्हणजे 3 भाग समान होतात. तर इथे आपण याचे 3 समान भाग करूया. तर इथे समजा आपण हा पी बिंदू घेतला आणि नंतर हा क्यू बिंदू घेतला, तर हे 3 समान भाग होतात. म्हणजे ए पी जेवढा आहे तेवढा पी क्यू आहे आणि तेवढाच क्यू बी आहे. तर हे तिन्ही भाग समान होतात. तर इथे आपल्याला पी आणि क्यू ह्या दोन बिंदूंचे निर्देशक काढायचे आहेत. तर त्यापैकी आपण पी बिंदूचे जर निर्देशक काढायचे झाले, ए पी हा रेषाखंड आणि पी बी हा रेषाखंड याचं जर प्रमाण पाहिलं तर ते एकास 2 असं आपल्याला घेता येईल. म्हणजे एम आणि एन ची किंमत आपल्याला एकास 2 या पद्धतीने रेषाखंड विभाजन पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. तर कसं सोडवायचं बघूया. तर त्यापैकी आपण इथे ए पी जेवढा आहे तेवढा पी बी आहे आणि तेवढाच क्यू बी आहे. तर इथे रेषाखंडाचे समान भाग दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला जो पी बिंदू आहे त्याचा निर्देशक आपण एक्स आणि वाय हा घेऊया. त्यानंतर ए बिंदूचा निर्देशक आपल्याला 2 आणि 7 असा दिलेला आहे. तर ए जो आहे तो x1 आणि y1 असा आपण घेऊ शकतो. त्यानंतर बी जो आहे तो -4 आणि -8 असा दिलेला आहे. तर आपण बी जो आहे तो x2 आणि y2 असा घेणार आहे. आता ए पी याचं प्रमाण पी बी जर संघ काढायचं झालं, ए पी ह्या रेषाखंडाचं प्रमाण पी बी ह्या रेषाखंडासंग काढायचं झालं तर ते एकास 2 म्हणजेच इथे एम आणि एन यांचं प्रमाण एकास 2 हे येईल. मग इथे आपण रेषाखंड विभाजन सूत्राने घेऊ शकता. इथे ए आहे, इथे पी बिंदू आहे, इथे बी बिंदू आहे. ए बिंदूचे निर्देशक 2 आणि 7 आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर बी बिंदूचे -4 -8. तर आपला हा ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर पी जो आहे तो x आणि y आहे. त्यानंतर बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता रेषाखंड विभाजन सूत्र जर आपल्याला वापरायचं असेल तर इथे एक्स निर्देशक सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल आणि इकडे वाय निर्देशक काढावं लागेल. तर हे एक्स आणि वाय हे पी बिंदूचे निर्देशक आहेत. तर एक्स निर्देशक काढण्यासाठी एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन असं सूत्र आहे. त्यानंतर वायची किंमत काढताना एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. आता यामध्ये आपण किमती टाकूया. एक्स आपल्याकडे नाही आहे तर एमची किंमत आपल्याकडे 1 आहे. त्यानंतर x2 ची किंमत आपल्याकडे -4 आहे. त्यानंतर अधिक एनची किंमत 2 आहे. x1 ची किंमत आपल्याकडे 2 आहे. त्यानंतर एम ची किंमत 1 अधिक 2. त्यानंतर इथे y आपण तसाच ठेवूया. इकडे एमच्या जागी आपण 1 ही किंमत ठेवू. त्यानंतर y2 ची किंमत -8 आहे. अधिक एनची किंमत आपल्याकडे 2 आहे आणि y1 ची किंमत आपल्याकडे 7 आहे. त्यानंतर इथे 1 अधिक 2. तर इथे x बरोबर 1 गुणिले -4 -4. त्यानंतर अधिक गुणिले अधिक 2 दुणे 4 आणि 1 आणि 2 या दोघांची बेरीज 3 होईल. तर एक्सची किंमत काढताना -4 आणि +4 एकमेकांच्या विरुद्ध संख्या असल्यामुळे 0 होईल छेदाला 3. म्हणजे एक्सची किंमत आपल्याकडे येईल 0. त्याच पद्धतीने इथे वायची किंमत काढायची झाली तर इथे -8 अधिक 2 गुणिले 7 7 दुणे 14 छेदाला 3 म्हणजे वाय. तर इथे 14 अधिक आहेत आणि हे -8 आहेत. तर 14 मधून 8 गेल्यानंतर इथे 6 उरतील छेदाला 3. 3 एके 3 3 दुणे 6 म्हणजे वायची किंमत आपल्याला 2 मिळेल. अशा प्रकारे आपल्याला पहिला जो पी बिंदू आहे तर इथे पी बिंदूचे निर्देशक
तर आपला जो पी होता तो एक्स आणि वाय आपण घेतला होता. तर पीचे प्रत्यक्षपणे 0 आणि 2 अशा प्रकारे निर्देशक आलेत. तर याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपल्याला क्यू बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी जर आकृती आपण पाहिली तर ती अशी होती. तर इथे ए बिंदू आहे, इथे बी बिंदू आहे, इथे पहिला आपण पी बिंदू घेतला होता, इथे क्यू बिंदू घेतला होता. ए बिंदूचे निर्देशक आपल्याला 2 आणि 7 दिलेला आहे. त्यानंतर बी बिंदूचा निर्देशक आपल्याला -4 आणि -8 असा दिलेला आहे. आणि पी बिंदूचा निर्देशक आपण काढलेला आहे 0 आणि 2. आता आपल्याला क्यू बिंदूचा जर निर्देशक काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की ए पी जेवढे आहे तेवढीच पी क्यू आहे आणि तेवढीच क्यू बी आहे. याचा अर्थ पी बी हा जर रेषाखंड घेतला तर क्यू त्याचा मध्यबिंदू होईल. तर इथे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण करू शकतो. तर आता क्यू बिंदूचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊया. इथे क्यू बिंदूचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊ. आता क्यू जो आहे आपल्याला एवढीच आकृती वापरायची आहे. आता इथे पी आहे, इथे क्यू आहे आणि इथे बी आहे. तर पी बिंदूचे निर्देशक 0 आणि 2 आहेत, बी बिंदूचे -4 आणि -8 आहे आणि क्यू बिंदूचे आपण एक्स आणि वाय घेतलेले आहेत. आता पी जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो आपला x2 आणि y2 आहे आणि क्यू बिंदूचे एक्स आणि वाय आहे. तर आपल्याला ते काढायचे आहेत. आता पी बिंदू जो आहे तो 0 आणि 2 आपण मिळवला आहे. तो आपला आता x1 आणि y1 असा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बी जो आहे तो -4 आणि -8 असा दिलेला आहे. तर बी जो आहे आता आपला x2 आणि y2 असा होईल. आता आपल्याला इथे मध्यबिंदूचे सूत्र वापरून हे काढू शकता तुम्ही. म्हणूया आपण मध्य बिंदूचे सूत्र. तर सूत्र काय आहे, तर एक्स आणि वाय हे निर्देशक जर काढायचे असतील तर इथे x2 अधिक x1 छेदाला 2. त्यानंतर इकडे y ची किंमत काढताना y2 अधिक y1 छेदाला 2. यामध्ये आपण दिलेल्या किमती टाकूया. x2 जो आहे तो आपल्या बी बिंदूमध्ये आहे, तो -4 आहे, अधिक x1 जो आहे तो 0 आहे, छेदाला 2. त्यानंतर y ची किंमत काढताना इथे y2 जो आहे तो -8 आहे, अधिक y1 जो आहे तो 2 आहे, छेदाला 2. आता x ची किंमत मिळवायची आपल्याला -4/2. 0 मिळवल्यानंतर -4 तसेच राहतील. बे 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 दुनी 4 म्हणजे x ची किंमत आपली -2 येईल आणि y ची किंमत -8 मधून 2 गेल्यानंतर -6/2. बे बे 6 म्हणजे y ची किंमत आपली -3 येईल. अशा प्रकारे आपल्याला क्यू बिंदूचे निर्देशक मिळतील. तर इथे क्यू बिंदूचे निर्देशक आपण क्यू बिंदूचे निर्देशक मिळवलेले -2 आणि -3. तर इथे शेवटी लिहायला लागेल त्या त्रिविभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक 0 आणि 2 आणि -2 आणि -3 आहे. प्रश्न 11 आहे. ए -14 -10 बी 6 -2 असलेल्या रेख ए बी चे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. तर सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. तर इथे पट्टी पेन्सिलने जर आकृती काढायची झाली तर इथे आकृती काढा. इथे ए आणि बी असे दोन बिंदू घेतले आपण. तर इथे ए बिंदूचं निर्देशक दिले आहे -14 आणि -10. त्यानंतर बी बिंदूचं निर्देशक दिले आहे 6 आणि -2. तर यामध्ये आपल्याला ए बी हा जो रेषाखंड आहे त्याचे 4 एकरूप रेषाखंडात आपल्याला विभाजन करायचं आहे. तर समजा आपण इथे हा 1
त्यानंतर हा 2 आणि हा 3 आणि हा 4. तर 1 2 3 4 असे 4 भाग आपण केले, समान एकरूप भाग केले. तर इथे पी बिंदू घेऊया, त्यानंतर क्यू आणि इथे आर. तर आपल्याला पी क्यू आर अशा ह्या 3 बिंदूंचे निर्देशक काढायचे आहेत. सुरुवातीला आपण क्यू बिंदूचे निर्देशक काढू शकतो. तर क्यूच्या ए बाजूला आणि क्यूच्या बी बाजूला 2-2 भाग आहेत, म्हणजे क्यू हा मध्यबिंदू आहे. तर क्यू जर आपण एक्स आणि वाय घेतला तर क्यू बिंदूचे निर्देशक आपण काढू शकतो. तर इथे म्हणूया ए बिंदूचे निर्देशक -14 आणि -10 आहे. तर ए म्हणजे आपण x1 आणि y1 घेणार आहोत. त्यानंतर क्यू जो आहे तो x आणि y घेतला. त्यानंतर बी जो आहे 6 आणि -2 घेतला. तर बी आपला जो आहे तो x2 आणि y2 आहे. तर आपण इथे मध्य बिंदूचे सूत्र वापरू. तर मध्यबिंदूचे सूत्र आहे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक आणि वाय निर्देशक. तर एक्स निर्देशक करताना x2 अधिक x1 छेदाला 2 आणि वाय निर्देशक करताना y2 अधिक y1 छेदाला 2. आता यामध्ये ह्या किमती याच्यामध्ये टाका. तर एक्स तसाच ठेवा. आता इथे क्यूच्या बाबतीत आपण एक्स वाय आहे, तर ती एक्स आणि वायची किंमत काढायची आपल्याला. x2ची किंमत आपल्याला 6 आहे. त्यानंतर x1ची किंमत -14 आहे. त्यानंतर छेदाला 2 आणि वायची किंमत काढताना y2 जो आहे तो -2 आहे अधिक y1 जो आहे तो -10 आहे छेदाला 2. आता आपण इथे -14 मधून 6 वजा केल्यानंतर -8 वरती छेदाला 2 आणि y बरोबर दोन्ही संख्या वजा असतील तर इथे वजाच आणि अंकांची बेरीज 10 आणि 2 असे 12 होतील छेदाला 2. इथे बे 4 8 म्हणजे x ची किंमत -4 मिळेल आणि बे 12 म्हणजे y ची किंमत -6 मिळेल. क्यू बिंदूचा निर्देशक आपल्याला मिळालेला आहे. तर क्यू -4 आणि -6 हे त्याचे निर्देशक आहेत. याला विधान क्रमांक 1 म्हणू. त्याच पद्धतीने आता आपल्याला पी बिंदू आणि आर बिंदू यांचे सुद्धा निर्देशक काढायचे आहेत. आपण जर ही आकृती पुन्हा जर घेतली तर आता आपल्याकडे ए आहे -14 आणि -10. त्यानंतर पी बिंदू जो आहे तो आपल्याकडे नाही आहे. क्यू बिंदूचे निर्देशक आपण काढलेले आहेत. इथे -4 आणि -6. त्यानंतर आर बिंदूचे आपल्याकडे निर्देशक नाहीत आणि बी बिंदूचे आपल्याकडे निर्देशक आहेत. बी बिंदूचे 6 आणि -2 असा निर्देशक आहे. आता आपण पी बिंदूचा निर्देशक काढायचा असेल तर ए क्यू हा जर रेषाखंड घेतला तर इथे पी हा त्याचा मध्यबिंदू आहे, कारण हे समान भाग आहेत. तर इथे पुन्हा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण पी बिंदूचे निर्देशक काढू शकतो. तो आता आपण इथे एक्स आणि वाय घेणार आहोत. हा जो ए आहे तो x1 आणि y1 असा आहे आणि क्यू जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता पी बिंदूचे निर्देशक आपण मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काढू शकतो. तर ते कसे काढायचे, तर इथे आपण म्हणूया ए -14 आणि -10. तर ए जो आहे तो आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर पी जो आहे तो आपण XY घेणार आहोत. त्यानंतर क्यू जो आहे आता तो आपला -4 आणि -6 आपण काढला होता, तो आता x2 आणि y2 आहे. मग इथे मध्य बिंदू सूत्राने तर एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक. तर एक्स निर्देशक काढताना x2 अधिक x1 छेदाला 2. त्यानंतर y2 अधिक y1 छेदाला 2. आता यामध्ये इथे दिल्याप्रमाणे किमती आपण टाकूया. तर इथे x2 जो आहे तो -4 आहे अधिक x1 जो आहे तो -14 आहे. याला कंस टाकूया आपण छेदाला 2 ही x ची किंमत काढण्यासाठी. तर x
-4 आणि -14 दोन्ही संख्या वजा असतील तर वजा अंकांची बेरीज 14 आणि 4 अशा 18 होतील, छेदाला 2. बेक बे 92 18 म्हणजे एकची किंमत आपल्याला मिळेल -9. तशीच आपण वायची किंमत काढूया. y बरोबर y2 ची किंमत आपल्याकडे -6 आहे, याला कंस टाकू, अधिक y1 ची किंमत -10 आहे, छेदाला 2. y बरोबर दोन्ही संख्या वजा आहे तर -10 आणि 6 16 छेदाला 2. बेक बे 82 16 म्हणजे y बरोबर -8. अशा प्रकारे आता आपल्याला बिंदू P चे निर्देशक मिळाले. बिंदू P चे निर्देशक, तर आपल्याला P जो आहे तो x ची किंमत -9 आहे आणि y ची किंमत -8 आहे. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता ही आकृती पुन्हा आपण पट्टी पेन्सिलने इथं जर काढली तर आपल्या लक्षात येईल. तर इथे A बिंदू आहे, इथे P बिंदू आहे, इथे Q बिंदू आहे, इथे R बिंदू आहे आणि इथे B बिंदू आहे. A बिंदूचे निर्देशक -14 आणि -10 आहे. P बिंदूचे निर्देशक आपले -9 आणि -8 आहे. Q बिंदूचे सुद्धा निर्देशक आपण काढलेले आहेत, -4 आणि -6. फक्त आता R बिंदूचे राहिलेले आहेत आणि B बिंदूचे आपल्याला 6 आणि -2 दिलेले आहे. आता R बिंदूचे काढण्यासाठी आपण Q आणि R, तर QR हा रेषाखंड जर वापर केला तर इथे QR जेवढा आहे तेवढा RB आहे, तर R हा मध्यबिंदू होईल. तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार पुन्हा आपल्याला करावं लागेल. तर इथे Q बिंदू जो आहे तो -4 आणि -6 आहे, तो आपण आता Q जो आहे तो x1 आणि y1 असा घेणार आहे आणि R जो आहे तो x आणि y घेणार आहोत आणि B जो आहे तो 6 आणि -2 म्हणजेच आपला B जो आहे तो x2 आणि y2 आहे. मग इथे मध्य बिंदू सूत्राने, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपल्याला x आणि y ची किंमत काढता येईल. तर x निर्देशक आणि y निर्देशक, तर x निर्देशकाचे सूत्र आहे x2 अधिक x1 छेदाला 2 आणि y2 अधिक y1 छेदाला 2. तर यामध्ये किमती ठेवूया आपण. x2 ची किंमत आपल्याकडे आहे 6 अधिक x1 ची किंमत आपल्याकडे आहे -4 छेदाला 2 आणि y बरोबर y2 ची किंमत आपल्याकडे -2 आहे अधिक y1 ची किंमत आपल्याकडे -6 आहे, छेदाला 2. तर आता इथे x ची किंमत काढायची असेल, 6 मधून -4 गेल्यानंतर 2 अधिक उरतील, छेदाला 2. आणि y ची किंमत काढताना y बरोबर -2 आणि -6 असे -8 होतील, छेदाला 2. इथे बेक बे म्हणजे x ची किंमत इथे 1 येईल आणि y बरोबर इथे बेक बे चौक 8 म्हणजे -4 उरतील. अशा प्रकारे आपण R बिंदूचे निर्देशक मिळवू शकतो. इथं म्हणूया बिंदू R चे निर्देशक. तर इथे R जो आहे तो आपला x ची किंमत 1 आलेली आहे आणि y ची किंमत -4. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. तर इथे शेवटी म्हणावं लागेल रेख AB चे 4 एकरूप रेषा खंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे, तर पहिला आपण P बिंदूचा निर्देशक काढला होता. तर P -9 आणि -8, त्यानंतर Q -4 -6, त्यानंतर R आपला जो आलेला आहे 1 आणि -4, विधान 1 2 आणि 3 वरून आहे. अशा प्रकारे हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल.
प्रश्न 12वा आहे. ए 20 आणि 10, बी 0 20 असलेल्या रेख ए बीचे 5 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. आता इथे आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. इथे पट्टी पेन्सिलने जर आपण आकृती काढली तर इथे आपण ए हा 20 आणि 10, त्यानंतर बी हा 0 आणि 20 असे बिंदू दिलेले आहेत. याचे आपल्याला 5 एकरूप भाग करायचे आहेत. समजा आपण इथे 1 2 3 4 आणि 5. आता इथे आपल्याला काय रचना करायची नाही, तर इथे अंदाजे इथे बिंदू दाखवूया आपण. तर इथे पहिला बिंदू आहे पी क्यू आर आणि एस. तर असे हा पहिला भाग, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे 5 भाग झालेले आहेत. तर आपण इथं म्हणूया ए पी जेवढा आहे तेवढाच पी क्यू आहे, आणि तेवढाच क्यू आर आहे, आणि तेवढाच आर एस आहे, आणि तेवढाच एस बी आहे. तर इथे 5 एकरूप भाग आहेत. ते 5 एकरूप भाग आहेत. आता आपल्याला ह्या बिंदूंचे निर्देशक मिळवायचे आहेत. सुरुवातीला आपण पी बिंदूचे निर्देशक काढू. त्यासाठी आपण ए पी याचं गुणोत्तर पी बी या संग घेऊया. तर हे गुणोत्तर ए पी हा एक भाग आहे, आणि तिथून पुढे 1 2 3 आणि 4 हा 4 भाग आहे. 5 भागातला हा एक भाग आहे आणि हा 4 भाग आहे. तर आपण इथे ए जो बिंदू आहे तो 20 आणि 10 आहे. तर तो आपण x1 आणि y1 असा घेऊ, आणि बी जो आहे तो 0 आणि 20 आहे. तर बी जो आहे तो x2 आणि y2 घेऊ. तर इथे ए पी आणि पी बी एकाच 4 आहे. याचा अर्थ एम आणि एन यांचं प्रमाण एकाच 4 आहे. इथे म्हणू शकतो रेषाखंड विभाजन सूत्राने आपण एक्सची किंमत आणि वायची किंमत काढू शकतो. एक्स आणि वाय जो आहे तो आपला इथे पी बिंदू आहे. तर पी बिंदूचे निर्देशक एक्स आणि वाय घेऊया. तर इथे रेषाखंड विभाजन सूत्राने आपण पी बिंदूचे सुरुवातीला निर्देशक काढण्यासाठी एक्स बरोबर एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन, आणि वाय निर्देशक काढताना एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन हे सूत्र वापरावं लागेल. मग आता इथे आपण एमची किंमत 1 आहे, त्यानंतर x2 ची किंमत 0 आहे, अधिक एनची किंमत 4 आहे, आणि x1 ची किंमत 20 आहे, आणि छेदाला 1 अधिक 4, आणि y बरोबर एमची किंमत 1 आहे, y2 ची किंमत 20 आहे, त्यानंतर एनची किंमत 4 आहे, आणि y1 ची किंमत 10 आहे, आणि छेदाला 1 अधिक 4. तर अशा प्रकारे आता 1 ने 0 ला गुणल्यानंतर 0 होईल, आणि 20 गुणिले 4 80, आणि छेदाला 5. तर ही एक्सची किंमत येईल. इथे एक्स तसाच राहील. इथे 5 एके 5, 5 एके 5, 8तून 5 गेल्यानंतर 3 उरतील, त्यावर ठेवले 0, तर 30 होतील. 5 संग 30 अशा प्रकारे 16 एक्सची किंमत येईल. आणि वायची किंमत काढताना इथे 20 एके 20 आणि 10 चौक 40, 40 आणि 20 असे 60 होतील, आणि इथे 1 आणि 4 असे 5 होतील. 5 एके 5, 5 एके 5, 6तून 5 गेल्यानंतर 1 उरेल, आणि 5 दुणे 10 म्हणजे वायची किंमत इथे 12 मिळेल. अशा प्रकारे पहिला जो बिंदू आहे आपला, तर बिंदू पी चे निर्देशक, तर आपण पी चे निर्देशक मिळवले 16 आणि 12. त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. आता ही जर आकृती पुन्हा तुम्ही पट्टी पेन्सिलने जर काढली तर आपल्या लक्षात येईल की इथे ए बिंदू आहे, इथे पी आहे, इकडे क्यू आहे,
इथे आर आहे, इथे एस आहे आणि इथे बी आहे. तर आपल्याकडे उपलब्ध निर्देशक 20 आणि 10 आहेत. त्यानंतर बी बिंदूचा निर्देशक 0 आणि 20 आहे. त्यानंतर आता आपण पी बिंदूचा निर्देशक मिळवलेला आहे 16 आणि 12. आता जर आपण या पी बिंदूचा वापर केला, आता आपण रेख पी बीचा जर विचार केला, रेख पी बीमध्ये पी बिंदू आहे आणि बी बिंदू आहे आणि आर हा त्याचा मध्यबिंदू आहे. तर इथे पी बी रेषाखंडाचे दोन भाग होतात, पी आर आणि आर बी. तर आपण आर बिंदूचे निर्देशक मध्यबिंदूच्या नियमानुसार काढू शकतो. त्यासाठी आपल्याला म्हणावं लागेल पी आर बरोबर पी बी. तर इथे बिंदू आर हा मध्य बिंदू आहे. तर इथे पी बिंदूचे निर्देशक आपल्याकडे 16 आणि 12 आहेत. तर आपण आता पी जो आहे तो x1 आणि y1 घेणार आहोत आणि बी जो आहे तो 0 आणि 20 आहे. तर आपला बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आणि आता आपण आर बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी x आणि y चा वापर करूया. मग इथे म्हणूया मध्यबिंदूचे सूत्र. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x ची किंमत काढताना x2 अधिक x1 छेदाला 2 आणि y ची किंमत काढताना y2 अधिक y1 छेदाला 2. आता ह्या किमती ज्या आहेत आपल्याकडे ह्या किमती टाकूया. इथे x2 ची किंमत 0 आहे, अधिक x1 ची किंमत 16 आहे छेदाला 2 आणि y ची किंमत काढताना y2 ची किंमत 20 आहे आणि y1 ची किंमत 12 आहे छेदाला 2. इथे x ची किंमत, तर x बरोबर इथे 16 अधिक 0 16 छेदाला 2 आणि y ची किंमत काढताना 20 अधिक 12 32 छेद 2. तर बेक बे 16 बेक बे एक उरला बेसंग 12. एकशे किमती मिळाल्या आपल्याला 8 आणि y ची किंमत मिळाली 16. तर अशा प्रकारे आपण आर बिंदूचे निर्देशक मिळवले. तर बिंदू आर चे निर्देशक, तर आर जो आहे x ची किंमत 8 आहे आणि y ची किंमत 16. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता आपण पुन्हा ती आकृती खाली घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथे आपला ए होता, इथे पी आहे, इथे क्यू आहे, इथे आर आहे, इथे एस आहे आणि इथे बी आहे. तर ए बिंदूचे आपल्याकडे निर्देशक दिलेले होते 20 आणि 10. पी बिंदूचे आपण काढलेले होते 16 आणि 12. त्यानंतर आर बिंदूचे आता आपण मिळवलेले आहेत 8 आणि 16. त्यानंतर बी बिंदूचे निर्देशक 0 आणि 20. आता आपल्याकडे राहिलेले आहेत क्यू आणि एस हे बिंदूचे निर्देश. तर आपल्याला क्यू आणि एस ह्या दोन बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. त्यासाठी पी आणि आर ह्या दोघांचा मध्यबिंदू जो आहे तो क्यू आहे, कारण हे सारखे आहेत. तर परत मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार आपण क्यू बिंदूचे निर्देशक काढू शकता. इथे डायरेक्ट म्हटलं तर चालेल, क्यू बिंदूचे निर्देशक आपण x आणि y घेऊ. तर आपल्याकडे p जो आहे तो 16 आणि 12 आहे. तर p आपल्याकडे x1 आणि y1 घेऊ शकतो आपण. त्यानंतर r जो आहे तो 8 आणि 16 आहे. तर r जो आहे तो x2 आणि y2 घेऊ शकतो. तर इथे आपण PQ जेवढा आहे तेवढा QR आहे, म्हणून इथे मध्यबिंदूचे गुणधर्म वापरू शकतो आपण. तर इथे मध्य बिंदू सूत्राने, तर मध्यबिंदू सूत्रानुसार x ची किंमत आणि y ची किंमत काढायची आपल्याला. तर x ची किंमत काढताना x2 अधिक x1 छेदाला 2 आणि y ची किंमत काढताना y2 अधिक y1 छेदाला 2. यामध्ये किमती टाकूया.
x2 जो आहे आता आपल्याकडे 8 आहे, x1 जो आहे तो 16 आहे छेदाला 2 आणि y बरोबर y2 जो आहे तो 16 आहे आणि y1 जो आहे तो 12 आहे छेदाला 2. इथे 16 आणि 8 या दोघांची बेरीज 24 होईल छेदाला 2. x बरोबर 16 आणि 8 या दोघांची बेरीज 24 छेद 2 आणि y बरोबर 16 आणि 12 या दोघांची बेरीज 6 आणि 2 8 आणि 1 आणि 1 2 तर 28 छेद 2. इथे बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे x ची किंमत इथे 12 येईल आणि y ची किंमत इथे बे एक बे बे एक बे बे चौक 8 म्हणजे y ची किंमत 14 मिळेल. अशा प्रकारे आपल्याला बिंदू Q चे निर्देशक आपल्याला Q जो आहे तो x ची किंमत 12 आहे आणि y ची किंमत 14 आहे. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. आता राहिलेला बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी आपण पुन्हा ती आकृती काढूया. इथे A आहे, इकडे B आहे, त्यानंतर आपण 5 भाग केले होते. इथे P होता, इथे Q होता, त्यानंतर इथे R होता आणि S. तर A बिंदूचे निर्देशक 20 आणि 10 आहे, P बिंदूचे मिळवलेले आपण 16 आणि 12, Q बिंदूचे 12 14, R बिंदूचे 8 आणि 16, B बिंदूचे 0 आणि 20. फक्त आपल्याला S बिंदू राहिलेला आहे. तर S बिंदूचे सुद्धा आपण निर्देशक मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काढू शकतो. RS जेवढा आहे तेवढा SB आहे. तर इथे पुन्हा आपण इथे RS जेवढा आहे तेवढा SB आहे, म्हणून S हा RB चा मध्य बिंदू आहे. मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार वापरायचं असेल तर R बिंदूच्या 8 आणि 16 असे निर्देशक दिलेत. तर आपल्या दृष्टीने R जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर S जो आहे तो आपण x आणि y घेणार आहोत आणि B जो आहे तो 0 आणि 20 दिला आहे. तर आपण B जो आहे तो x2 आणि y2 घेणार आहोत. मग इथे मध्य बिंदू सूत्राने पण x ची किंमत आणि y ची किंमत काढणार आहोत. तर x म्हणजे x2 अधिक x1 छेदाला 2 आणि y2 अधिक y1 छेदाला 2. तर इथे x2 ची किंमत आता आपल्याकडे 0 आहे, x1 ची किंमत आपल्याकडे 8 आहे छेदाला 2 ही x ची किंमत काढण्यासाठी, आणि y बरोबर y2 जो आहे तो 20 आहे आणि y1 ची किंमत आपल्याकडे 16 आहे छेदाला 2. तर ह्या किमती व्यवस्थित ठेवा. x बरोबर 8 मध्ये 0 मिळाल्यानंतर 8 छेद 2 आणि y बरोबर 20 आणि 16 36 छेद 2. तर इथे बे एक बे बे चौक 8 बे एक बे बे एक बे एक उरला बे 8 16. तर अशा प्रकारे x ची किंमत आपल्याला 4 आणि y ची किंमत 18 मिळेल. हे आपण म्हणूया, तर इथं म्हणूया बिंदू S चे निर्देशक. तर आपला S जो आहे तो 4 आणि 18 आलेला आहे. तर याला विधान क्रमांक 4 म्हणूया. आपण सगळ्या बिंदूंचे निर्देशक काढलेले आहेत. तर शेवटी आपल्याला म्हणावं लागेल रेख AB चे 5 एकरूप रेषा खंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे. तर अनुक्रमे पहिला P बिंदू होता, हे त्याचे 16 आणि 12. त्यानंतर Q बिंदू आहे त्याचे 12 आणि 14. त्यानंतर R बिंदू जो आहे तो 8 आणि 16. त्यानंतर S जो आहे तो आता आपण काढला 4 आणि 18 आहेत. तर हे कशावरून घेतलं आपण, तर विधान 1 2 3 4 वरून.
या पद्धतीने हे आपल्याला उदाहरण सोडवता येईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.